9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाच्या अनुषंगाने पोलीस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचे आयोजन. दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी विश्व आदिवासी दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी तसेच विविध मंडळांकडून घेण्यात येणारे मिरवणूक कार्यक्रम शांततेत पार पाडावे. आज अटल बिहारी वाजपेयी सभागृह नंदुरबार येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन यांनी शहर तसेच उप पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंडळांचे तसेच संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या. त्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणूक तसेच विविध कार्यक्रमात सहभागी मंडळांनी मिरवणूक मार्ग तसेच कार्यक्रमाच्या वेळेत ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. मिरवणुकीत आपले स्वयंसेवक नेमावेत. मिरवणूक कार्यक्रमात मद्य पिऊन कोणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे मिरवणूक कार्यक्रमादरम्यान इतर समाजाच्या भावना दुखावतील अशी आक्षेपार्ह बॅनर, प्रतिमा, झेंडे, घोषणाबाजी, भाषण इत्यादी करणार नाही याबाबतची काळजी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा जास्त आवाज करून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची देखील खबरदारी घेणे आवश्यक असून मिरवणुकीत कोणतीही प्राणघातक शस्त्रे सोबत आणणार नाहीत याबाबतची दक्षता संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. याबाबत संजय महाजन यांनी सूचना केल्या. सदर बैठकीत उपस्थित मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व मिरवणुका व कार्यक्रम शांततेत पार पडतील अशी यावेळी ग्वाही दिली. सदर बैठकीला संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार, राहुल वाघ मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार, हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे, किरण कुमार खेडकर पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस ठाणे, राजेश वडवी अध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तसेच विविध मंडळांचे 90 ते 100 पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. परिवर्तन 24 न्यूज ब्युरो.